तळ कोकणातल्या वेंगुर्ल्यामध्ये आरवली गावात पांढऱ्या कमळाचा बहर पाणथळ भागात पाहायला मिळतोय। एखाद्या चादरीप्रमाणे अंधारल्यागत कमळांचे लांबच लांब मळे फुलले आहेत। ऑक्टोबर महिन्यात कमळ फुलण्याचा काळ असतो। कमळांनी फुललेले विस्तीर्ण मळे हे रेडी रेवस सागरी मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत। प्रतिबालाजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आरवलीच्या वेतोबाला देखील पांढऱ्या कमळाच्या फुलांचा अंगरखा बनवून तो घातला जातो। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील आरवली गाव हे खरं तर कमळांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे। मी सध्या याच आरवली गावात आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर पांढऱ्या शुभ्र अशा कमळांचा कमळ जे आहेत ती या मळ्यात फुललेली पाहायला मिळत आहेत। आरवलीत ठिकठिकाणी अशा पद्धतीने जे मळे आहेत ते फुललेले पाहायला मिळत आहेत, कारण पांढरी शुभ्र अशी कमळ या मळ्यात फुललेली आहेत आणि याचं आकर्षण या आजूबाजूच्या जाणाऱ्या रस्त्यावरून पर्यटक असतील किंवा स्थानिकांना वाटत असतं। त्यामुळे स्थानिक असतील किंवा पर्यटक असतील हे या ठिकाणी थांबून फोटो सेल्फी काढत असतात। सिंधुदुर्गातील हे आरवली गावात अशा पद्धतीचे ठिकठिकाणी कमळांचे फुलांचा बहर जो आहे तो सध्या पाहायला मिळत आहे। त्यामुळे पांढरा शुभ्र कमळांचा बहर जो आहे तो सध्या आरवली गावात पाहायला मिळतोय आणि यापेक्षाही एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आरवली गावचं ग्रामदैवत वेतोबाला देखील याच पांढऱ्या शुभ्र कमळांचा अंगरखा म्हणून अंगरखा देखील बनवून घातला जातो। त्यामुळे या पांढऱ्या फुलांचं महत्व देखील या गावात मोठं असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, आरवली, सिंधुदुर्ग।